रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कसे आहात सर्व? तर आज आपण बनवतोय बिस्किट पासून मिठाई। तर मिठाई घरी बनवलेली पोटभर खाता पण येते आणि व्यवस्थित पण होते। तर बघा इथं मिठाई किती छान अशी झालेली आहे आपल्यावाली। तर ह्याच्यातून बरीचशी मिठाई लगेच कट करता करता खाल्या पण गेली, त्याच्यामुळे थोडीशीच राहिली इथं। तर मी कट करतो सुद्धा मुलांना दम नाही, तर त्यांनी घेऊन पण टाकली। तर इथं आपल्यावाली मिठाई अशी झालेली आहे। तर वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेअर करायलाही विसरू नका। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। बिस्किट पासून आपल्याला मिठाई बनवायची आहे, म्हणजे थोडक्यात बर्फी म्हणा किंवा मिठाई म्हटलं तरी चालेल, पण आज आपण एकदम असे घरगुती मिठाई कशी बनवायची ते बघणार आहोत। तर इथं मी घेतलेले बिस्किट 20 बिस्किट घेतलेले आणि 20च घेतलेले। ते 20 आणि 20च घेतले, म्हणजे 20च घेतलेले। त्याच्यासाठी आपल्याला लागणारे बिस्किट, काजू बदाम, खोबरं आणि साखर इथं आपल्याला बारीक करून घ्यायची आहे। तर इथं मी 4 ते 5 चमचे मी साखर बारीक करून घेते। 5 चमचे साखर घेतलेली आहे, आता आपण ती बारीक करून घेऊया। इथे मी साखर बारीक करून घेतलेली आहे। साखर बारीक केल्या पटकन झाकण उघडायचं नाही, तर झाकण उघडलं लगेच त्याच्यावाली वाफ, साखरेची वाफ वरती येते। तर इथं आपण झाकण, हे बघा कशी वाफ वरती येते, आणि याच्यापेक्षाही जास्त वरती येते, तर ती सगळी नाकात जाते। इथे आपल्याला साखर एकदम बारीक अशी झालेली आहे। आता आपण ती साखर याच्यात काढून घेऊया आणि हे काजू बदाम दळून घ्यायचे आपल्याला। एका डिश मध्ये आपण काढून घेतली साखर। आता काजू बदाम बारीक करून घ्यायचे। मी इथं काजू बदाम घेतले, मोजले नाही पण घेतले, अर्धी वाटी घेतली। आता मी इथे काजू बदामची पावडर करून घेतली, ती आपण ताटात काढून घेऊया। इथं छान अशी बारीक झालेली आहे मस्त। आणि आता आपण याच्यात हे बिस्किट बारीक करून घ्यायचे। बारीक तुकडे करून घेतले तरी चालेल, तसे घेतले तरी चालेल। इथे आपण बिस्किटची पावडर सुद्धा एकदम बारीक करून घेतली, ती याच्यात घालून घ्यायची आपल्याला। बिस्किट त्याच्यामध्ये राहायला नको, पूर्णपणे एकदम बारीक व्हायला पाहिजे। बिस्किटची मी आज तुम्हाला रेसिपी दाखवते स्वीटची। तर खूप छान असे स्वीट बनते घरच्या घरी सुद्धा, विकत घ्यायची गरज नाही। एवढी छान स्वीट बनवू शकतो आपण घरच्या घरी, तर विकत का आणायचं। तर आज आपण आता हे एकत्र करून घेऊ, मस्तपैकी छान असं स्वीट बनवूया। आता इथं आपल्याला 2 चमचे साखर घालून घ्यायची आहे। आणि जर समजा तुम्ही गोड खात नसाल तर साखर नाही घातली तरी चालेल, कारण की बिस्किट आपल्याला एकदम गोडच आहेत। तर इथं मी 2 चमचे साखर घालून घेतली आणि थोडंसं आपल्याला घालायचं आहे पिवळा। तर इथं बघा मी पिवळा कलर एकदम थोडासा असा घेतलेला आहे, तो घालून घ्यायचा याच्यात। आणि आता आपल्याला याच्यात थोडं दूध करून दूध टाकून मळून घ्यायचं। थोडं दूध टाकायचं आणि मळून घ्यायचं। इथे मी डायरेक्ट दूध थोडं करून टाकायचं, जास्त दूध टाकायचं नाही, आपल्याला घट्ट व्हायला पाहिजे, नाही तर मग अजून बिस्किट लागतील। आपलं पीठ जर पातळ झालं तर बिस्किट अजून जास्त लागू शकतात। छान असं मस्तपैकी मळून घ्यायचं आणि त्याच्यावर एक गोळा तयार करून घ्यायचा। तर आपल्याला इतर पीठ बघा छान असं मळून झालेलं आहे, हाताचं पण काढून घ्यायचं नीट व्यवस्थित आणि त्याच्यावर मस्तपैकी गोळा तयार करून ठेवून द्यायचा साईडला। इथं आपण थोडंसं गावरान तूप त्याला लावून घ्यायचंय, म्हणजे आपल्याला पिठाचा गोळा म्हणजे बिस्किटचा गोळा छान असा मऊसूत होऊन जाईल। इथे तुपाने बघा किती चोपडा चटचटीत असा आपल्याला गोळा तयार आहे। तर आपण आता हे साईडला ठेवून देऊया आणि याच्यात आपल्याला आता अजून खोबरं, इथे आपण आता हे गोळा काढून घेऊया। इथे घ्यायचे आपल्याला खोबरं 1 वाटी। इथे मी खोबरं घेतलंय 1 वाटी। साखर घालून घेऊया, त्याच्यामध्ये 4 चमचे घालून घेऊया। 4 चमचे साखर घालून घेतली। इथे आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे 4 चमचे। मिल्क पावडर माझीवाली घरचीच आहे, मी घरीच बनवलेली मिल्क पावडर आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तूप तेल सगळं काही तसंच आहे, त्याच्यामुळे कलर असा आहे।
तर याच्यात घालून घ्यायचंय थोडंसं तूप, गावरान तूप. आणि आता आपल्याला दूध घालून पुन्हा मळून घ्यायचंय. इथं थोडं थोडं दूध करून टाकून मळून घ्यायचं. आपलं घरचंच दूध आहे, पातळ दूध नाही, घट्ट दूध आहे. त्याच्यामुळे मिल्क पावडर जर समजा नसली तुमच्याकडे तर नुसतं दुधाने पण मळलं तरी चालेल. छान असं याच्यावाला पण गोळा तयार करून घ्यायचा. आता आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा. इथं आहे ना हा गोळा तयार होत नाहीये, तर इथे बघा मी अशा प्रकारे 2 वेळेस ट्राय केलं पण होत नाही. तर आता आपण हे असंच फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत. तर याला थोडंसं आपल्याला प्लास्टिक लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं जॉईंट करून घ्यायचं आणि मळून पण घ्यायचं. प्लास्टिकने मळलं ना तर हाताला लागत नाही खोबरं. आणि असंच रोल करून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. आता असं गोल गोल करून आपण फ्रीजमध्ये 5 एक मिनिटं आपण ठेवून देऊया. इथं आपलं बिस्किटचा गोळा आहे तो आपण परत पळपटावर छान असं मळून घ्यायचा आहे. त्याचं सगळं तेल आपल्याला इथं पळपटाला लागतंय ते. तर इथं छान असा गोळा तयार करून घ्यायचा परत. जसं आपण भाकरीचा उंडा किंवा चपातीचा उंडा करतो तसा इथं आपल्याला छान असा उंडा तयार करून घ्यायचा आहे. आणि एक प्लास्टिक घ्यायचं, इथं प्लास्टिकवर ठेवून घ्यायचं छान असं. त्याला क्रॅश गेले तरी काय हरकत नाही. आता इथे थोडंसं हलक्या हाताने लाटण्याला तेल लावून थोडंसं असं हळूहळू लाटून घ्यायचंय. या साईडनी भेगा गेल्या किंवा क्रॅश गेले तरी काय हरकत नाही, ते करून घ्यायचं असंच. दुसरी बाजू लाटून घ्यायची आहे. खूप आपल्याला पातळ लाटायचं नाहीये. ते पुन्हा जॉईंट होऊन जाणार आहे, काय हरकत नाही. आता आपण फ्रीजमध्ये ठेवलेला खोबऱ्याचा गोळा तो काढून आणू याच्यावर ठेवायला. तर इथे बघा मी प्लास्टिक मधून काढून घेतलं होतं आणि डिश मध्ये ठेवलं होतं. तर आता आपल्याला याच्यावरती हे रोल करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे रोल बनवून घ्यायचा. कागद पुढे पुढे सरकून घ्यायचा. त्याच्यानंतरून हे असं करून घ्यायचं, जॉईंट करून घ्यायचं. त्याचं तोंड जे आहे ना ते पण जॉईंट करून घ्यायचं इकडून. असं छान असं जॉईंट करून घ्यायचं. थोडक्यात आपण मासवडी बनवतो ना अशा प्रकारे बनवून घ्यायचं आपल्याला नीट व्यवस्थित. तर रोल बनवताना असंच छान असं बनवून घ्यायचं. इकडून असं दाबून द्यायचं, दोन्ही साईड असे दाबून घ्यायच्या मस्तपैकी. कागद पुढे पुढे घ्यायचा, रोल करीत राहायचं. ही बाजू अशी दाबून घ्यायची, दोन्ही पण बाजू नीट व्यवस्थित अशा दाबून घ्यायच्यात. म्हणजे त्याच्यावाला ढवळा जो पार्ट आहे तो बाहेर यायला नकोय. फक्त आपल्याला वरतून पिवळा जो पार्ट आहे तोच पाहिजे. आणि कुठं जर तोंड मोकळा असेल तर पॅक करून घ्यायचंय. आणि चोपडा असं चोपडं करून घ्यायचं. तर बघा इथं किती छान असं रोल तयार झालेलं आहे आपल्यावाला. पूर्णपणे असं पण करून घ्यायचं म्हणजे सगळीकडे नीट व्यवस्थित त्याला आतलं पार्ट लागलं जाईल. असं करून घ्यायचं, असं पण करायचं, असं पण करून घ्यायचं, पुन्हा असं पण करून घ्यायचं, पुन्हा असं पण करून घ्यायचं. आता इथे घेतलं मी एक ट्रे. आता त्याच्यात आपण काढून घेऊया. हळूच असं काढून घ्यायचं आपण. ट्रे मध्ये काढून घेऊया आणि आपण 5-10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतरून आपण कट करून घेणार आहोत. तरी तर आपण फ्रीजमधून काढलेले आहे बघा. आता आपण कट करून बघा. छान असं हळूच काढून घ्यायचं. मेहनत लागती पण थोडंसं त्याच्यावाले मेहनतीचे फळ पण भेटतात. तर इथे बघा किती छान असं आपल्याला बॅटर तयार आहे. आणि आता आपण कट करून घ्यायचं आहे. हे साईडचे पार्ट साईडला काढून घ्यायचे. करताना जपून करा म्हणजे मग लय असं विजगळत नाही. आपण सगळी अशीच कट करून घ्यायची आहे. जरा थोडंसं दम्मादम्मानी करा. तर इथे बघा आपल्यावाली मिठाई तयार आहे. तर इथे बघा आपल्याला बिस्किटची मिठाई किती छान अशी झालेली आहे. मस्तपैकी कट करून पण झालेली आहे आणि खूप छान पण झालेली आहे.
तर एकच नंबर झालेली आहे. याच्यावर तुम्हाला काही फ्रूट ठेवायचे असेल तर ठेवून घ्यायचे. मी काय आता याच्यावर फ्रूट ठेवणार नाहीये. आता याच्यातून 2 पीस तर कमी झाले. काढताच मुलांना खायची होती तर लगेच त्यांनी खाऊन घेतलेली. आता एवढी शिल्लक राहिलेली आहे. तर बघा, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर तुम्हाला जर आवडली रेसिपी तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा, म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला, आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.